नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे काल रात्री आपण अपडेट टाकली होती की निकाल जो आहे भूमी अभिलेखचा, भूमी अभिलेख 2025 जी 13 आणि 14 नोव्हेंबरला एक्झामिनेशन झाली होती, तर त्या एक्झामिनेशनचा जो निकाल आहे तो निकाल काल 30 तारखेला जाहीर होणार होता. आणि त्याच्याबद्दलची जी जनरल मेरिट लिस्ट आहे, जाणून घ्या. जनरल मेरिट लिस्ट म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांचं नाव याच्यामध्ये आहे, तर ही लागलेली आहे. तर याच्यावरनं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आम्हाला कॉल आले, कारण जे विद्यार्थी रँकिंगमध्ये आहेत, ज्यांच्या पोस्ट नंबर ऑफ पोस्ट त्यांनी त्या विभागामध्ये माहिती आहेत आणि त्यांची रँकिंग त्यांची अप्पर लेवलला आहे, ते विद्यार्थी नक्कीच बिनधास्त आहेत त्यांचं सिलेक्शन झालं म्हणून. पण बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की ज्यांना आपलं सिलेक्शन झालं की नाही हे कॅल्क्युलेट करायला किंवा जाणून घ्यायला एक तर उत्सुकता आहे, पण त्यांना ते जमत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे एक छोटंसं सेशन घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं की लवकरच तुमच्या विभागवार कट ऑफ जो आहे प्रॉपर तो त्याच्यामध्ये लागणारच आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ अजून याच्यासाठी लागणार नाही. तरीही प्रत्येक विद्यार्थ्याला एक उत्सुकता असते आणि त्याच अनुषंगाने आपण एक टेंटेटिव्हली तुमचं सिलेक्शन झालं की नाही हे चेक करण्याची मेथड एक सॅम्पल घेऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि तुमचे जे कोणी मित्र ज्यांनी भूकरमापक या पदासाठी 903 जागा होत्या, 6 विभागामधल्या ह्या जागा होत्या आणि त्यांनी एक्झाम दिलेली होती जे मी नोव्हेंबरमध्ये सांगितली, आणि ते आता सिलेक्शन झालं की नाही हे तुम्हाला विचारतात, तर त्यांना नक्की ही लिंक शेअर करा. ओके, आपल्याला माहिती आहे भूमी अभिलेख विभाग ज्याच्यामध्ये भूकरमापक हे जे पद आहे याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आपल्याला चेक करायचं की कशा पद्धतीने आपलं सिलेक्शन झालं की नाही हे जाणून घ्यायचंय आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे कॉलिंग होणार आहे आता, तर त्यांची लिस्ट लवकरच तिथे जाहीर होईल. आता तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटला गेलात तर तुम्हाला जी जनरल मेरिट लिस्ट आहे ती बघायला मिळेल. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 1:5 असं प्रपोर्शनेट असा रेशो असणार आहे. आपल्याला माहिती आहे IBPSनी एक्झाम कंडक्ट केलेली होती. ओके, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी 1:5 म्हणजे एका जागेसाठी 5 विद्यार्थी ती बोलवणार आहे. त्याच्यामुळे इथे जो काही ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी संख्या असणार आहे ती नक्कीच ती वाढणार आहे. आणि ते जे ॲडिशनल विद्यार्थी आहेत म्हणजे एका पदासाठी 5 विद्यार्थी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच जी लिस्ट असेल ती लिस्ट ही मोठी असेल. आणि आपल्याला माहिती आहे की वेटिंग लिस्ट याच्यामुळे जाहीर होईल आणि वेटिंग लिस्टची व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला आता माहिती आहे की वेटिंग लिस्ट सुद्धा किती दिवसासाठी व्हॅलिड असणार आहे, येते लक्षात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी हे जे आहे तुम्हाला पाचारण करण्यात येईल. आणि त्याची जी यादी आहे ती कुठे मिळणार आहे तुम्हाला, तर mahabhumi.gov.in या वेबसाईटवरती मिळणार आहे. ओके, ती लवकरच जाहीर होईल आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे जे स्पष्ट इन्फॉर्मेशन आहे, निर्देश आहे ते तुम्हाला देण्यात येईल. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी बाकीच्या सरळ सेवेसाठी, कनिष्ठ अभियंता पदासाठी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पदासाठी प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी गेम चेंजर बॅच, अधिक माहिती तुम्ही आमच्या IVR क्रमांक 788 781 1411 याच्यावरती संपर्क करून घेऊ शकता. आता आपल्याला उत्सुकता लागून राहिलेली आहे ती म्हणजे आपल्या सिलेक्शनची, सिलेक्शन आहे की नाही. विदाऊट वेस्टिंग टाइम आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 रिजन होते, 6 विभाग होते. त्याच्यापैकी आपण पुणे रिजनच्या जर वॅकन्सी आपण बघितल्या त्यावेळेच्या, तर एकूण सगळ्यात कमी म्हणूया आपण, तर एकूण जागा ज्या होत्या ह्या किती होत्या, तर 83 जागा होत्या. टोटल पोस्ट ज्या होत्या त्या किती होत्या, 83 होत्या. आता याच्यामध्ये जर आपण समांतर आरक्षण बघितलं, ओके, तर म्हणजे ज्याला आपण होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतो, हे जर आपण बायफर्केट केलं तर लक्षात घ्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे पर्टिक्युलर ज्याला म्हणतो पदसंख्या ही होती. आपण जर अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जर गेलो तर ओपन कॅटेगरीमध्ये आपल्याला लक्षात येईल की 9 जागा ह्या समांतर आरक्षण विरहित म्हणजेच ज्याला ओपन जनरल म्हणतो आपण, तर अशा जागा होत्या. ह्या जागा किती होत्या, 9 जागा होत्या.
बरोबर आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर अराखीव मधल्या पण स्पेसिफिकली महिलांशी संबंधित जर जागा असेल तर त्या जागा सुद्धा आपल्याला लक्षात येईल की अराखीव महिला म्हणजे हा वर्टिकल तुमचा कॉलम आणि ही रो जर आपण बघितली तर इथे 8 म्हणजे फिमेलच्या ज्या जागा आहेत त्या 8 आहेत. हे मी पुणे रिजनसाठी बोलतोय. 83 एकूण जागा होत्या, त्याच्यापैकी ओपन जनरल 9 जागा आणि 8 ह्या फिमेल साठीच्या वॅकन्सी होत्या. नक्कीच त्याच्यामध्ये अजूनही भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, ज्याला म्हणतो अंशकालीन कर्मचारी असेल, ह्या वेगवेगळ्या जागा असतात. त्याचाही इफेक्ट याच्यावरती नक्कीच होऊ शकतो जर ते तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा जो काय म्हणतो कट ऑफ तो क्रॉस करत असेल तर, कारण तेही मेल किंवा फिमेल असेल ते कॅन्डिडेट. तर तेवढं फक्त एक लक्षात ठेवायचं. पण आपण जर एक स्पेसिफिक हायर लेवलला बघितलं तर 9 जागा ह्या तुमच्या ओपन जनरलला आहेत आणि 8 जागा ह्या फिमेलसाठी आहेत. आता याच्यामध्ये याचा एक कट ऑफ जर आपल्याला बघायचा असेल तर आपण नेमकं काय करतो. तुम्ही जर मेरिट लिस्ट बघितली, आता ही मेरिट लिस्ट आहे, या मेरिट लिस्ट मध्ये जर बघितलं, आपण पुणे रिजन साठी बोलतोय तर इथे सिरियल नंबर आहे बघा. ओके, त्यानंतर इथे जेंडर आहे, कॅटेगरी आहे आणि त्यानंतर तुमचा टोटल मार्क किती आहेत ते आहेत. आता आपल्याला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल सपोज हे 9 कॅन्डिडेट आहे जे ओपन जनरलचे आहेत, म्हणजे डेफिनेटली सगळे मेल कॅन्डिडेट जे आहेत पहिले 9, मग तो कुठल्याही कॅटेगरीचा असो, त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या पर्टिक्युलर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा कट ऑफ जो आहे तो क्रॉस केलेला आहे. म्हणजे नक्कीच तुमचे जे कोणी XYZ विद्यार्थी असेल, फॉर एक्झाम्पल आता हा SCBCचा विद्यार्थी आहे, तर SCBCचा विद्यार्थी जो आहे त्याला मार्क 184 आहे, 184. मग याच्यामध्ये जे पहिले 9 विद्यार्थी आहेत जर आपण बघितलं हे 9 पर्यंत, तर पहिले जे 9 विद्यार्थी आहे मग तो कुठल्याही कॅटेगरीचा असो, जसा पहिलाच विद्यार्थी NTDचा असेल किंवा SCBC, OBC, VJA, SCBC, हे जे विद्यार्थी आहेत हे कॅटेगरी कुठल्याही असो पण त्यांनी ओपनच्या कट ऑफच्या वरती मार्क मिळवलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे कुठे जातील, ओपन जनरल मध्ये जातील. आपल्याला माहिती आहे ओपन जनरल साठी 9 जागा आहेत आणि ओपन जनरल मध्ये आपण जर मेल कन्सिडर केलं तर इथे मेल जर बघितलं आपण तर स्पेसिफिकली पहिल्या 10 मध्ये एकच फिमेल कॅन्डिडेट आहे, राहिलेले सगळे काय आहेत, हे मेल कॅन्डिडेट आहेत. ओके, आता ही फिमेल कॅन्डिडेट जर आपण साईडला काढलं यांना, कारण त्यांच्या स्पेसिफिकली ओपन फिमेल मधनं असेल त्या, तर बाकी जे 9 कॅन्डिडेट आहे म्हणजे 10 कॅन्डिडेट मधले 9 कॅन्डिडेट जे मेल आहे ते कुठे जातील, ते आपल्या या ओपन जनरलला जातील, इंडिपेंडंट ऑन दॅट पर्टिक्युलर देअर कॅटेगरी. ते कुठल्याही कॅटेगरीचे असो, ते कशामध्ये जातील, ओपन जनरल मध्ये जातील. आता त्याच्यामुळे काय होईल, आपण इथे जे कॅल्क्युलेशन्स केलं, जो शेवटचा विद्यार्थी कन्सिडर केला, याचे जर मार्क बघितले तर ते आहे 182. बरोबर आहे. आता हे जे मार्क आहेत हे 182 आहे, याचा अर्थ ओपन जनरलचा जर कट ऑफ बघायचा झाला तर तो किती होईल, 182. येते लक्षात. आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक फिमेल कॅन्डिडेट होत्या म्हणून हे 10 रँक वाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तुमच्या ओपन मध्ये गेले. आता त्याच्या पुढे जर आपण गेलो आणि जर फिमेल कॅन्डिडेट चेक केल्या, म्हणजे जेवढ्याही फिमेल कॅन्डिडेट आहेत तर ह्या पर्टिक्युलर फर्स्ट नंबर पासनं जर आपण 8 जण मेजर केले, कारण 8 फिमेल साठी आहे ओपन जनरलच्या, मग त्या कुठल्याही कॅटेगरीची ती कॅन्डिडेट असेल, मुलगी असेल, पण ती पहिल्या 8 मध्ये जर असेल तर ती कुठे जाईल, तुमची ओपन जनरल फिमेल मध्ये. म्हणजे मग याच्यावरनं जर आपण हे मेजर केलं, फिमेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, तर इथेपर्यंत जे आहे इथपर्यंत काय आहे, इथे मार्क आहे तुमचे 178. तर जर आपण बघायला गेलो तर इथे जो कट ऑफ असेल 178 चा असेल. ओके, तर पुणे रिजन साठी बोलतोय मी. पुणे रिजन साठी 83 जागा होत्या, त्याच्यापैकी 182 चा कट ऑफ मध्ये 9 विद्यार्थी जनरल मधले आणि 178 तुमचे 8 फिमेल. तर यांची जर रँक चेंज केली, आपण चेक केली, तर ती रँक सुद्धा तुम्हाला कळेल. बरोबर आहे. हे ओपन जनरल बद्दल बोललोय आपण आणि ह्या पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता. जी काही लिस्ट आहे याला तुम्ही फिल्टर सुद्धा लावू शकता. जसं मी ओबीसी साठी फिल्टर लावलं की मला सगळे ओबीसीचे कॅन्डिडेट दिसतात. आता ओबीसीचे कॅन्डिडेट ज्यांनी कट ऑफ ओपन जनरलचा क्रॉस केलाय ते वरती जातील आणि राहिलेल्या जागा
तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी येईल. याच्यामध्ये फिमेल आणि मेल असं तुम्हाला बायफर्केट करायचंय, जेणेकरून आपल्याला आपला कट ऑफ काढता येईल. याच पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी चेक केले तर आपल्याला कट ऑफ काढता येईल. तुम्ही काय करायचंय, तुमच्या विभागाची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती बघा, अशी ऍडव्हर्टाइजमेंट, ही ऍडव्हर्टाइजमेंट घ्यायची. याच्यामध्ये तुमचं जे काही समांतर आरक्षण विरहित म्हणजे ओपन जनरल आहे, फिमेल आहे, तुमची जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार तुमच्या वरचे विद्यार्थी काउंट करायचे तुमच्या कॅटेगरीचे, आणि त्याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की किती नंबरवरती तुमचा नंबर आहे आणि काय पर्टिक्युलर तुमचा कट ऑफ लागणार आहे. जसं मी आता पुणे रिजनसाठी हे कॅल्क्युलेट करून ठेवलंय. ओके, जसं आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं बघा, ओपन जनरलसाठी 182 आणि फिमेलसाठी 178, तर तेच मी इथे लिहिलेलं आहे. ओपन कॅटेगरी जनरल 182चा कट ऑफ आहे. 10 रँक ज्याची आहे तो विद्यार्थी सुद्धा इथे सिलेक्ट झालेला आहे, कारण पहिल्या 10 मध्ये एक फिमेल आहे, बरोबर आहे. तसंच फिमेल साठी जर बघायचं झालं तर कट ऑफ लागलेला आहे 178, 178. हा 182, 178, 4 मार्काचा फरक आहे. यांची रँक या मॅडमची 36 आहे, म्हणजे ज्यांची 36 आहे, 36च्या वरती ज्याही मुली असतील त्या सगळ्या सिलेक्ट झालेल्या आहेत. ओके, आता एक लक्षात घ्या, इथे निगेटिव्ह मार्किंग नव्हती, त्याच्यामुळे जे कट ऑफ लागलेला आहे तो सुद्धा खूप लेवलला, खूप हायर साईडला मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना. जर आपण पुणे रिजनचं बघितलं तर 186 मार्क हे हायेस्ट मिळालेले आहे. आणि जर 182चा कट ऑफ आहे, पण 82 मध्ये 1 2 3 4 5 6 7 विद्यार्थी 182 वरती आहे. मग त्याच्यापैकी काही कट ऑफच्या वरती गेलेत, काही कट ऑफच्या खाली गेलेत. इथे जर एखादा ओबीसी ओपनचा विद्यार्थी असेल तर तो वरती गेलेला नाही. याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या की बाकीच्या गोष्टी सुद्धा कन्सिडरेशन त्याच्यामध्ये असतं. तर ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला चेकआउट करायच्या आहेत. जसं मी आता सांगितलं, ओपन जनरल 182, फिमेल 178, तसंच ओबीसी साठी ओबीसी 176, म्हणजे 42 रँक पर्यंत जे काही ओबीसीचे विद्यार्थी असतील. ओबीसी फिमेल याचा कट ऑफ आहे 159, 164. ओके, आणि रँक आहे 159 फिमेल साठी बोलतोय. त्यानंतर ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन 170 ओपन जनरल साठी, त्याच्यामधल्या जनरल साठी ईडब्ल्यूएसच्या, आणि फिमेल साठी जो आहे 162 आहे. ओके, एससी कॅटेगरी बघा, एससी कॅटेगरी साठी 178 आणि एससी कॅटेगरी फिमेल साठी 170. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हे कट ऑफ एवढे जास्त का आहेत. जर आपण बघितलं अनुसूचित जाती याच्यामध्ये ज्या जागा आहेत, ओपन म्हणजे जनरल जे आहे, एससी मधली जनरल एकच जागा आहे, त्याच्यामधली फिमेल फक्त 2च जागा आहे. या जागा कमी असल्यामुळे इथला जो कट ऑफ आहे हा कट ऑफ बघा, हा कट ऑफ सुद्धा हायर एंडला लागलेला आहे. जर एससी मध्ये गेलो आपण तर 178 लागलेला आहे. जो वरती जर बघितलं आपण तर ओबीसीचा सुद्धा 176 लागलाय, ईडब्ल्यूएसचा सुद्धा 170 लागलाय. इथे 176 लागलेला आहे, 78 लागलाय का, कारण तिथे जागाच एक आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली हायेस्ट त्या कॅटेगरी मधला जो काही विद्यार्थी असेल तर तो कॅटेगरीचा विद्यार्थी तिथे सिलेक्ट झालेला आहे. एसटी कॅटेगरी मध्ये बघा 158 जनरल साठी आणि 138 हा फिमेल साठी. त्यानंतर बाकीच्या कॅटेगरी बघा, व्हीजे कॅटेगरीसाठी 174. हे सगळे कॅल्क्युलेशन मगा जे दाखवलं त्याच्यानुसार आहे. व्हीजे ए याच्यामध्ये जर बघायचं झालं तर त्याच्यामधल्या जनरल जागा ज्या आहेत त्या 2 आहेत आणि फिमेल 1 आहे, म्हणजे 2 आणि 1 जागा असल्यामुळे हे कट ऑफ जे आहेत हे कट ऑफ वाढलेले आहेत. 174 ह्या 2 जागांसाठीचा आहे आणि 156 ही त्याच्यामधली एका जागेसाठीच आहे. त्यानंतर एनटीबी 182 हा जो कट ऑफ आहे एनटीबीचा तो बघा, आणि इथला ओपन जनरलचा कट ऑफ बघा, हा सेम आहे. आणि याचं कारण सुद्धा तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही नंबर ऑफ ज्या जागा आहेत त्या जागा बघाल. भटक्या जमाती ब, म्हणजेच याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल एकूणच 1 जागा आहे आणि ती जागा या विद्यार्थ्याला गेलेली
आहे. त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ तुमचा कुठला NTBचा आणि ओपन जनरलचा कट ऑफ सेम आहे. त्यानंतर बघा फिमेलमध्ये जागाच नव्हती, इथेही NTC मध्ये जागाच नव्हती, NTC जनरलला जागा नव्हती, NTC फिमेलला जागा नव्हती, ह्या जागा नाहीच आहेत. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांनी ओपन मधनं भरला असेल फॉर्म आणि त्या विद्यार्थ्यांनी जर ओपनचा कट ऑफ क्रॉस केला तरच ते तिकडे गेले असतील. ठीक आहे, तर इथे जागाच नव्हत्या. त्यानंतर NTD आहे बघा, NTD मध्ये जर आपण बघायला गेलो तर एकूण जागा किती होत्या? NTD याच्यामध्ये 2 जागा जनरलला आणि 1 जागा फिमेलला होती. म्हणजे इथे जर बघायचं झालं तर ह्या 2 जागांसाठी कट ऑफ जो आहे तो 174 आहे आणि 1 जागा जी महिलांची आहे त्याच्यासाठी कट ऑफ 168 आहे. त्यानंतर SCBC बघा, SCBC जनरलसाठी 180चा कट ऑफ आहे इथे आणि हा 170चा कट ऑफ आहे. आणि जागा जर बघितल्या आपण SCBCच्या तर एकूण 4 जागा होत्या, त्याच्यापैकी 4 जागा जनरलसाठी, एकूण 8 पैकी 4 जागा जनरलसाठी आणि फिमेलसाठी 2 जागा आणि त्याचा कट ऑफ हा इथे लागलेला आहे. पुणे डिव्हिजनसाठी कट ऑफ कशा पद्धतीने काढला ते लक्षात घ्या. मी परत थोडक्यात तुम्हाला रिवाईज सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय, तुमचं जे काही विभाग आहे त्या विभागाची ॲडव्हर्टाइजमेंट घ्यायची. त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बेसिकली जर आपण बघायला गेलो तर सुरुवात तुमची जनरल कॅटेगरीपासून होईल, बरोबर आहे. त्याच्यात जे काही पोस्ट असतील तर वरचे टॉप जे आहेत, जे काही मेल कॅन्डिडेट आहेत ते सगळे तिथे जातील. त्यानंतर तुम्ही काय केलं, फिमेल चेक केल्या, जेवढ्या जागा आहेत तेवढ्या वरच्या टॉप रँकिंग मधल्या तेवढ्या फिमेल जर साईडला काढल्या तर त्या सगळ्या फिमेल कुठल्याही कॅटेगरीच्या असो त्यांचं इथे ओपन जनरल आणि ओपन फिमेल मध्ये झालेलं आहे. आणि त्यानुसार तुमची खाली कॅटेगरी तुम्ही काय करायचं, डायरेक्टली फिल्टर लावायचं आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स मोजायचे. जे ओपन जनरल मध्ये गेलेले आहेत, तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल ओपन जनरल मध्ये गेले तर ते तिथे जातील आणि फिमेल जर असाल तर तुम्ही त्या कॅटेगरी तुमच्या वरती किती फिमेल्स आहेत हे सगळं तुम्हाला चेक करता येईल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 1:5 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावणार आहे किंवा त्यांचे कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना पाचारण करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच जे काही लिस्ट लागेल याच्यामध्ये वेटिंग लिस्ट ही असणारच आहे. तुमच्या अगोदरचा कॅन्डिडेट जरी इथे तुमच्यापेक्षा जास्त मार्काचा असेल पण त्याच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच त्याच्या खालच्या विद्यार्थ्याला सुद्धा संधी मिळणार आहे. मागच्या वर्षीचा त्यांचा जो अनुभव आहे आपल्याला माहिती आहे, 1100+ जागा आल्या होत्या आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी रिझाईन केलं होतं किंवा सोडल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी बोलावतानाच 1:5 बोलावलेले आहे. वेटिंग लिस्ट नक्कीच असणार आहे तिकडे आणि वेटिंग लिस्टची व्हॅलिडिटी आपल्याला माहिती आहे जवळपास 2 वर्षाची आता राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता या लिस्ट प्रमाणे तुमचं नाव एकदम रँक मध्ये आलंय नाही आलंय हा भाग साईडला ठेवा, पण दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बेसिकली याच्यावरनं काय शिकायचं आहे आणि कशा पद्धतीने प्रोसीड करायचं आहे. ओके, तर पुणे रिजनचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की कशा पद्धतीने तुम्हाला पॉइंट आउट करता येईल. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आम्हाला हे पण प्रश्न होते की सर याच्यामधले भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, खेळाडू आहे किंवा अंशकालीन आहे. सहजासहजी तर अंशकालीन हे विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमुळे किंवा बाकीच्या आरक्षणामुळे थोडा बहुत त्याच्यामध्ये फरक पडू शकतो, पण एकदम ड्रास्टिक चेंज पडेल असं नाही. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर भूमी अभिलेख विभागासाठी 2025ची जी 903 जागांची जाहिरात होती 6 विभागासाठीची, त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आपलं सिलेक्शन झालंय नाही झालंय एक टेंटेटिव्ह मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही तुमच्या विभागाची काढू शकता आणि साधारणतः याच्यावरती आम्ही सुद्धा काम करतोय, लवकरच आम्ही तुम्हाला ते देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या सगळ्या प्रश्नांना आमच्याकडनं उत्तरं दिली जातील. फक्त कमेंटमध्ये तुमचा स्कोअर जो आहे आणि कॅटेगरी जो आहे ते मेन्शन करायचं आहे, म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला अपडेट मिळतील. जे विद्यार्थी बाकीच्या विभागामधले आहेत त्यांनी सुद्धा ही सेम मेथड अवलंब करा आणि याच्यानुसार तुम्ही टेंटेटिव्ह सिलेक्शन हे सांगू शकता. याच्यामध्ये खूप कमी फरक पडेल इकडे तिकडे, पण मॅक्सिमम ॲक्युरेसी याच्यामध्ये असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटी आहे, घंटी वाजवा म्हणजे आम्ही प्रकट होऊ आणि अशाच प्रकारचे दर्जेदार कंटेंट तुम्हाला देऊ. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही अडचणी असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका आणि तुमच्या 5 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.